अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र। अध्याय 6। श्री गणेशाय नमः। ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा। तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य। दूर दुरोनी लोक येत श्री गुरुदर्शना कारणे। एक ब्राह्मण दर्शना येत सवे पत्नी असत। वयवर्षे 60 असत येवो निनमी श्री गुरुसी। श्री गुरु पुसती तियेसी काय इच्छा मानसी। ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणूनिया। जाहले वांझ या जन्मात दूषण करीती समस्त। पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणूनिया प्रार्थितसे। श्री गुरु म्हणती तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी। याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी ऐसे करीतो मी। वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी। स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना। त्याच रात्री होई विटाळशी 1 वर्षात कन्येसी। जन्म देई वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा। नाम सरस्वती ठेवित श्री गुरुसी ती म्हणत नृसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे। हासोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत। श्री गुरुवचन यथार्थ पुत्र झाला परियेसा। ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार। श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहतसे। नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत। सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी। एक काष्ठ त्या ते देत म्हणती सेवी तया प्रत। पाणी घाली नित्य सेवा याची तू करी। यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण। ऐकोनी हे आश्वासन विप्र घेई काष्ठाते। संगमावरी जावोन तेथे काष्ठ रोवोन। नित्य घाली स्नान त्या काष्ठासी प्रेमाने। ऐसे जाती दिवस 7 श्री गुरु पहावयासी येत। कमंडलू तीर्थ घालित मंत्रोनी त्या काष्ठासी। तात्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत। नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा। तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत। नृसिंह स्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाच्या। एकदा सायं देवासी घेवोनी जाती संगमासी। दावोनी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले। म्हणती जाई ग्रामात अग्नी घेवोनिये परत। 2 सर्प पाठवित पथ दाखविण्या तया लागी। काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत। दिव्य दर्शन घडवित तया सायं देवासी। एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत। झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो। शिवरात्री पर्वासाठी श्री शैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी। भक्त तेथे राहिला। स्वामी म्हणती तयासी तू का न गेलासी। तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला। शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्री शैल्यासी। यात्रा पाहून येऊया। तो म्हणे श्री शैल दूर असत 15 दिन चालाया लागत। आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे।
त्यासी जवळ बोलावित. पाय धरी म्हणती घट्ट, दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाबोनिया पोचले ते. स्वामी म्हणती भक्ताप्रत, तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात, शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत. लोक त्यांचे दर्शन घेत, पाहुनी विस्मित होत असे. करुनी तिथे नमस्कार, परतोनी येई बाहेर. जेथे बैसले श्री गुरुवर, तेथे येवोनी नमित असे. म्हणे आत तुम्हीच आहात, बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात, लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती, क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती, मायेत मजला पाडू नको. तूच अससी परमेश्वर, भरोनी राहसी चराचर. ऐसे म्हणोनी नमस्कार, करी भक्त श्री गुरुते. नंदी नामा ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेत वर्ण. तुळजापुरा जावून 3 वर्षे आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला त्यास, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊनी, आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरुषचरणी, पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत, गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असती श्री दत्त, बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत, म्हणे तू देवी असत, मनुष्यापासी का पाठवित. ऐसे म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत, क्रोधे त्यासी म्हणत. तो नर नव्हे दत्त, जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती, निघे गाणगापुरासी. प्रवास करोनी अष्टदिशी, गाणगापुरी पोचतसे. दुरोनी श्री गुरुसी नमस्कारित. श्री गुरु त्यासी म्हणत, देवी पासोनी मनुष्याप्रत, का आलासी नरवरा. ऐकोनी ऐसी मात, चरणी नमस्कार करीत. म्हणे तू ईश्वर असत, जाणिले मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणती सायं देवासी, न्यावे संगमी यासी. दूर टाका याच्या वस्त्रांसी, संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्या यासी, आणा मग गाणगापुरासी. ऐसे सांगोनी तयासी, संगमी देती पाठवोनिया. जुनी वस्त्रे दूर टाकत, संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत, कुष्ठ गेले निघोनिया. येई मग गाणगापुरात, श्री स्वामींचे स्तवन करीत. म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात, नररूपे अवतरला. ऐसे अगाध महिमान, नित्य होई अन्नदान. ते गाणगापुर स्थान, अपार महिमा तेथीचा. हिपरगी ग्रामात, नंदी नामे कवी असत. शिवावरी कवित्व करीत, 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत, नृसिंह सरस्वती श्री दत्त. त्यावरी करी काही कवित्व, ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर, त्यासी अर्पिले जिव्हार. नृसिंह सरस्वती गुरुवर, नरस्तुती मी न करी. ऐसे बोलुनी आपण, गेला शिवपूजे कारण. पूजा करिता ध्यान, लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती, बैसले तयासी दिसती. हासोनी त्याते म्हणती, माझी पूजा करीतोसी का.
पाहोनी ऐसा चमत्कार, करी साष्टांग नमस्कार. म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला. येवुनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत, कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शना येती सात भक्त. सर्वही श्री गुरु ते म्हणत, यावे अमुझ्या घरासी. श्री गुरु सर्वाहू म्हणती, सर्वही आपुल्या घरा जाती. पुन्हा कालांतरे मिळती, म्हणती श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण. 7 ठाई गेले आपण, गाणगापुरी ही होतेची. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रैमूर्ती. गाणगापुरी वास करीती, आदा असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा, जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजना, उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत. नमस्कार करी नित्य, श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत, काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तयाप्रत, कापून टाकी शेत. विस्मये पाही भक्त, काय करावे म्हणून या. परीक्षणात सावरून म्हणे आज्ञाप्रमाण. टाकी शेत कापून, वेडा म्हणती लोक त्याते. परी घडले विपरीत, ते रात्री अतिवर्षा होत. सर्वांचे पीक होई नष्ट, वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत. ज्वारी वाटे लोकात, ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा अगाध महिमा, वर्णिता होई सीमा. एक एक ईश्वरी महिमा, नृसिंह स्वामी सरस्वतींची. म्हणोनी सरस्वती गंगाधर, करी श्रोत्यांसी नमस्कार. नृसिंह सरस्वती गुरुवर, श्री दत्त पहा प्रकटले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव